जिल्हा बँकेच्या वारणा शाखेत झालेल्या घोटाळा प्रकरणातील फरार असलेला शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पवार पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला आज वारणा नगर शाखेत आणलं होतं। सुमारे तासभर कसून चौकशी केली। आजवर या घोटाळ्यात फसवणूक झालेल्या तक्रारदारांच्या नोटिसीद्वारे मुलाखती घेण्याचं काम चालू असून या घोटाळ्यात आणखी कोणाकोणाचे हात आहेत याचाही उलगडा तपासाअंती होईल। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा होणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून वारणेसारख्या दक्ष क्षेत्रात वारणा शाखेत 3,21,91,619 रुपयांचा प्रचंड घोटाळा झाला। हा कोट्यावधींचा घोटाळा सन 2021 ते 2024 या 4 वर्षाच्या कार्यकाळात घडला। इथल्या या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमतानं पैसे काढायच्या स्लिपवर तसंच चेकवर बोगस खोट्या सह्या करून खातेदारांची बोगस खाती उघडून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी फरार असलेल्या बँकेचा शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी चालू ठेवली आहे। यासाठी आज वारणा शाखेत तानाजी ईश्वरा पवार आणि रोकपाल शिवाजी शहाजी पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात वारणा शाखेत आणून कसून चौकशी केली। सहआरोपी असलेले बँकेचे क्लार्क मुकेश विलास पाटील आणि रोकपाल मीनाक्षी भगवान कांबळे, मुमताज मुल्ला हे तिघेही अटकेत आहेत। हा कोट्यावधींचा आर्थिक घोटाळा सलग 3 वर्षापासून बँकेत चालू होता। शाखेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी बँकेचे इंटरनल ऑडिट, IO, हेड ऑफिस तपासणी यांसारख्या वेळोवेळी ताळेबंदी तपासण्या होत असताना सुद्धा या आर्थिक घोटाळ्याचा उलगडा 3 वर्षानंतर झाला।